नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. आजचा विषय आपला अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे. तर त्याचे निकष लवकरात लवकर जाहीर करा अशी माहिती आपले दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहामध्ये काय माहिती सांगितली व त्यांनी अशी माहिती सांगितली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काय निकष लावणार व जे शेतकरी चालू बाकीदार आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठित केलेलं आहे पीक कर्ज त्याचे काय होणार याची संपूर्ण माहिती लवकरात लवकर ही सरकारने दिली पाहिजे. चला पाहूया काय म्हणतात ते. आपण जी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी केलेली आहे त्याचे निकष जे आहेत हे लवकरात लवकर जाहीर करण्याची आवश्यकता आहे. साखर कारखानदारीच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये मी अतिशय सविस्तरपणाने या सभागृहामध्ये भूमिका मांडली. त्याच्यासाठी आपली वेळ पण मागितलेली आहे. तर त्याच्यावर एक आपल्याकडून स्पष्टता मला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भात आपण साधारणपणे कोण पात्र असेल हे तर घोषित केलं आहे, पण बाकी पात्रता किंवा बाकी जे काही निकष आहेत फार काही कॉम्प्लिकेट आपण करणार नाही आहोत. तरी ते लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी घोषित करू. कमिटी त्याच्यावर वर्क करते. लवकरात लवकर आपण घोषित करू. अधिवेशन संपण्यापूर्वी कदाचित नाही करू शकणार, पण आपण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आपण ते करू. आणि दुसरं, साखरेच्या संदर्भात मी एक बैठक स्वतः घेईन आणि हे सगळे प्रॉब्लेम समजून घेईन.